रंबा हो संबा हो. अशा वावर सोडून इकडं कुठं आला तू? डाबा बिबा घेऊन बसलाय मस्त. डाबा नाही, पाणी तर डायरेक्ट प्रेशरची वादा. तर काही स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आता कॉलेजची तयारीत आहे सध्या आणि कॉलेजला जायचंय. सकाळ सकाळ आता चहा बी घेऊन झाला माझा आणि डाएटसाठी एक दोन केळी खाल्ली बस. याच्यापेक्षा काही नाही खाल्लं. आता कॉलेजचं आवरून कॉलेजला जातो आणि असं तुम्हाला दिसेनाच ब्लॉगमध्ये कुठं काय चाललंय, त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहा. गाईज आपलाच ब्लॉग लावला टी व्हीवर आणि लय भारी वाटतं एवढ्या ब्लॉग टी व्हीवर बघायला मला. ते म्हणजे असं आहे टी ब्लॉग मला असं म्हणजे टी व्हीवर बघतो ना मी, म्हणजे मला स्वतःला बघायला इंटरेस्टिंग वाटतो. मग तुम्हाला किती इंटरेस्टिंग वाटत असेल मला असं विचारतो. पण शेवटी आता यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते आपल्याला माहीत नाही कसं आहे काय आहे. जेवढं समजायला जावं अल्गोरिदम कसं आहे तेवढं ते अवघड आहे. त्याच्यामुळे आपण फक्त डोकंच लावत नाही, आपण फक्त काय करतो व्हिडिओ बनवत राहतो आणि टाकत राहतो बस. आता 140वा ब्लॉग चालू आहे. बऱ्यापैकी मोठा माइलस्टोनच म्हणता येईल आपला. आणि माझाच ब्लॉग बघतो सध्या, भारी वाटतंय मला स्वतःला बघून. आणि आता सध्या भात खातोय बिना काही, त्याच्यात काहीच नाही टाकलंय, साखर नाही, काही नाही, फक्त आपला मिठातला साधा पांढरा भात. काही कॉलेज आमचं बऱ्यापैकी 2 लेक्चर झालेत आणि आशान ते म्हणते कुठं जायचंय DY पाटील कुठं जायचंय DY का काहीतरी ते नवीन उघडलंय ते याच्यावानी डिमार्ट आणि काहीतरी येतं. एक यांना घ्यायचं जरा सामान तर जाऊ आपण सगळं सांगत. आणि आम्ही खेळलोय ती व्हॉलीबॉल आणि ते जास्त व्हिडिओ नाही काढला मी बस एवढं, कारण इंटरेस्टच तेवढं येत होतं खेळायला मला. आवलं की तुला कुत्र्याचा बावला घराबाहेर ठेव. बिबट्या आला तर घाबरण कुत्रा. हे घ्यायचं का पिलो झोपायला, वर्गात झोपायला? काहीच वर्गात झोपायला पिलो जर पाहिजे असेल तर असं घ्यायचं भाऊ. प्रॅक्टिकलला बसला हवा भर माग. एक काम कर, हे घे ऐक ना, हे बघ चाळणी घे तिथून तुला. हे हा हे मी घेतो. याला पाणी पाहिजे तर ते ग्लास आहे काय ते. काम कर, हा ही घेऊन टाक, ही डायरी घेऊन टाक. तुझे सिक्रेट्सली त्याच्यामध्ये, नाही तर भांडे कुंडे घे तुला खेळायला. सगळ्या सरांना कामा माहितलं, एकाकडे नव्हतं. एक सरांना म्हणलं कांगवा द्या तर सर म्हणली माझ्याकडे की येतच नाही, कुठून भाग पाडून. त्याच्यामुळे इथंच बरं झालं. काही हे पोरांना काही पटा नाही रे. त्यांना म्हणतोय आता एक काम करू, मला असं बी खायचा विषय दुपारचा. मी एक काम करतो, पोरांना म्हणतो चला नाश्ता करायला. मग सगळे नाश्ता करू, मला दुपारचं भाग आहे, मला दुपारी काही करायची गरज नाही पडणार. चला बसू का नको, बसू का नको. आशाला जे घ्यायचं होतं ते इथं भेटलं नाही. इथं तो म्हणतो लिमिटेड गोष्टी येतं. तुला काय घ्यायचं होतं? म्हणजे काय बिग बाजारमध्ये घेऊन मग जातो. इथं खाल्लेलं आहे ना तू? हां ठीक आहे, चल तुझ्या बरोबर. मी आपलं समोसा सांबर प्लेट घेतो. हे बघा काय 35 रुपये प्लेट येतो. हे मला आहे ना वडा समोसा मीच घ्या. वडा समोसा इथंच काय असेल ते प्रॉपर नाश्ता करू. हा शेकारी पण नियोजन आहे ना, बाहेर पडलं ना एक फिक्स करायचं. सोमवारी मध्ये बजेतो लगेच. तू विचार एक ठिकाणी राहत नाही का? खरं आहे कोणत्या गोष्टीचं काही नियोजन त्याचं परफेक्ट नसतं कधीच. तिथं आपल्या घेण्यासारखं काय होतं का तुम्ही सांगा. काय कमी होतं? सगळं होतं. काय होतं? काय तुला काय घ्यायचं होतं? मला काय घ्यायची होती, बॉटल घ्यायची. बॅग होती का बरं? सगळं होतं राव. एवढं मोठं दुकान उगाच नाही. तिला होतं विचार बरं 2,500 बघूनच पोटभर खाऊ नको. सारथ्याने ते गेले पुढं. सारथ्याला काहीतरी काम होतं, संख्याने ते दोघं गेले. हे डायरेक्ट प्रॅक्टिकलला येते ना आता. आणि आम्ही आता हे पिऊन लगे प्रॅक्टिकलला जातो. 12 वाजायला 10 मिनिटात गाईच. आणि इकडे प्रॅक्टिकल मला वाटतं सुरू झाला असतं. आता 11:30ला सुरू करणार होते, पण सर म्हणलं तुम्ही आले ना मग परत सुरू तुम्हाला हे करेन. पण झाला असतं सुरू. आता खाली चाललं होतं पण ते सर आले नाही म्हणून सरांनी परत हाकलून दिलं आम्हाला. आता हाकलून नाही दिलं, यांना हाकलं. चला आता आतमध्ये यांना घ्या. आतमध्ये चला सगळे वर्गात चला.
वर्गात एक नाही वाजला चालू ठेवायला करणार आहे का तुम्ही फू बाई फू फुगडी फू झिंगाणा रिंगा रिंगा रोजेस पॉकेट ऑफ अरे अरे 1 by 1 करा ना रंबा गाईज मी घरी जाऊन आलो आता कॉलेजवरून आणि जरा फ्रेश होऊन इकडे आलो आहे आशा आहे माझ्यासोबत आणि आशा मी आलो आता जरा जेवणाचं कारण तुम्हाला माहिती स्वयंपाक करायचं लय कुठं नाही आता सध्या वडापाव बिडापाव काहीतरी खातो कढी वडा मागवला आहे ते खातो म्हणजे दुपारचं नियोजन भेटेल आणि बाहेर पण नाश्ता केला होता आम्ही सकाळी आणि ते आणि आता हे बदललं आहे कढी वडा आहे बघू पहिल्यांदा ट्राय करतो मी ना दे मी काय म्हणलं तुला एकदम क्वालिटी भारी आहे मला वाटलं ती गोड कडी तिखट असं काय नाही गोड आहे कुल्फीचे कागदात कोणती जांभळू कोणती नाही मला नको क्वालिटी ये वाला बहुत अच्छा लगता है जांभूळ कुल्फी मी कोणती घेऊ मग बरं कोणती घ्यायची तुला घे मग तू जी घेतोय ती ट्राय करून बघतो जांभूळ कुल्फी नाही पोटला काहीतरी खावं लागेल त्यामुळे म्हणजे अजून पोटाचा मी नाही हो माहिती का तुला कुठं द्यायची कुल्फी घेऊन खरं जांभळी कशा आणला बरं स्टिंगवाणी किंवा नाही अरे हा कसं काय स्टिंग अशीच लागेल नाश्ता झालाय काही आणि नाश्ता जेवणच म्हणावं लागेल आणि आता घरी जातो निवांत मला वाटतंय ना मला लिहायचं राव खरं वही चहा वेळची कसं टाकायची ना नाही नाही ते याच्यात घाल याचे त्याच्यात घाल हा बघ चालू होती का अरे चालू आहे ना म्हणून विचारलं मी तुला चालूच आहे ना तुला लवकर गाईज आता मी ना असाइनमेंट लिहायची मला ती लिहितो बाकी आशा इकडे झोपलाय निवांत का झोपायची ऍक्टिंग करतोय काय माहिती पण झोपल्या मस्त गाणे लावून दिलेले एका कोपऱ्यात पण एकदम भारी आता लिहायला मजा येईल जरा नाही कंटाळ येतो माणसं गाईज आत्ताशी 5 ते 6 पेजेस लिहून झालेत त्याच्यात बी डायग्रॅम राहिलेत पेन्सिल नाही माझ्याकडे सध्या आता जायचा कंटाळा आला आहे 5-6 पेज लिहून झालेत तसे 18 पेजेस आहेत ना उद्या सबमिट उद्या नाही करायची सबमिट येणे एक नाही लिहिलं नुसतं बसून मोबाईल खेळत अवघड आहे इकडे काम चाललंय आपले हां अरे महत्वाचं काम आहे कधी सबमिट करायला लावलेली की मला नाही त्याला नाही उद्या किंवा परवा सबमिट केली तर चालेल असं विषय 6 पेज झाले 18 पेजेस लिहायचे ते ना चहा केला होता कोरा चहा आणि कारण दूध आणायचा कंटाळा आला मला खाली कारण मी सोयाबीन घेऊन आलो आणि दुधाचा काही विषयच लक्षात नाही तर मग आता म्हटलं जाऊ दे पुढं जाऊ अशा मी आलो तिथं खेळायला पोरं एक बी नाही आलेला म्हणजे येणार बी नाही कोणी सध्या पोरांचे क्लास विषय जरा या टायमाला मी नाशीच फ्री होतो फक्त सर आहेत सर असले तर सर खेळते 3 जणात काय खेळणार आहे म्हणून आम्ही आता बघू चट पहिले ना ग्राउंडला पाणी मारायचे लय फुपाटा झाला आहे आता तिथे समोर पायाला लागतोय उद्या आम्ही परत खेळणार आहे त्याच्या सकाळी कॉलेजच्या टायमाला बी मग तेव्हा ती जरा पायाला मातीने लागली पाहिजे ते पाणी सुरू झालं तिकडं इथं पाईप धरून बसलंय पण ते इतकं प्रेशर आहे भयानक पाण्याचं घे डायरेक्ट निघून राहिलं 2 पाईप इथं जॉईंट केलेत आणि तिथं इथपर्यंत एक पाईप निघायला लागलं बोरी हां इथं बी एक थोडं हे झालं आहे पाईपलाईन फुटल्याने तिकडे ते पाणी आणतंय हो असं वाटतं हागायलाच बसलं आहे असं काय नाही असं वाटायला मला आशा आहे वावर सोडून इकडं कुठं आला तू डाबा बिबा घेऊन बसलाय मस्त डाबा नाही पाणी तर डायरेक्ट प्रेशरची वादा काही ताणच नाही आता इकडे एक वेगळं प्रेशर चालू आहे सर तिकडे पाणी मारून राहिलेत हा हा का
हाय भारी राव गाईज वर्कआउट झाला चेस्ट ट्रायसेप होता चेस्टचे 2 वर्कआउट ट्रायसेपचे 2 वर्कआउट ट्रायसेपचे 2च घेतले हा 2च अख्खा वर्कआउट झाला आहे आणि खेळायचा तर विषय काही झालाच नाही ते पाणी मारण्यातच गेलं ग्राउंडला हां पाणीच मारले फक्त पाणी मारले पण उद्या चाललोय खेळायला भारी हो माझ्याक नाही उद्या चलो भाई फुलं आता आपण मारले ना उद्या खेळा नाही तर उद्या म्हणता मला नाही खेळायचं मला हे झालं मला हे काम आहे असं नका करू टिट्या कशा वरडतात बघा काहीच एखादं रात्रीचं घाबरायचं नाही तर कसं आहे नाही येडे भूत आल्यावर टिट्या वरडत असतात भूत आलंय काहीच हे काही भूत समोर त्याचा चेहरा नसेल दिसत कारण ते कलरचा थोडासा प्रॉब्लेम आहे हा आता दिसत राहिला पण ती टिटी वरडली ना तुला बघून येडे आहे का तू पाय वरून गेली तो आहे घाबरत होतं म्हणून मला म्हणतो ये रे माझ्या सांगत चल म्हणून बटणं बंद करायला हा चेहरा दिसला होता अशा नाही दिसत आहे ड्रायव्हर आहे भाऊ पण दिसतोय मी ड्रायव्हर आहे तर बघू ड्रायव्हर दिसत नाही ना कमेंट मध्ये सांगा ड्रायव्हर सोबत नाही मजा करायची बरोबर आहे ड्रायव्हर म्हणायचं ड्रायव्हर म्हणायचं मला जगायची इच्छा नाही राहिली मागची जायची सारे अरे चला चला जमान जाऊ दे चालणार आता ते पडकन बिडकन भाऊ त्याच्यानंतर मी घरी आलो आणि आजचा ब्लॉग मी आता एंड करतो आता मी झोपायच्या गतीत आलेलो आहे झोप आली अख्खा ब्लॉग एडिट झाला आता शेवट क्लिप राहिली ती आउटरो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे द्या